पुन्हा आमदार व्हाव्या प्रणितीताईच, ज्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तळमळीने काम करतात। जसे प्रणितीताईंनीच जॉब फेअरच्या यशस्वी योजनेतून बेरोजगारांना रोजगार दिले। तसेच प्रणितीताईंच्याच जाईजुई संस्थेमार्फत 2200 बचत गट स्थापन करून हजारो महिलांना रोजगार दिला। यंत्रमाग कामगारांसाठी प्रणितीताईंनीच कल्याणकारी मंडळाची स्थापना करून त्याच्यासाठी 20 कोटींचा निधीही आणला आहे। एवढेच नाही तर शहरातील बंद मिल कामगार चाळींचे पुनर्वसनासाठी प्रणितीताईंनीच स्वतःहून मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करीत आहेत, ज्यात जुनी मिल, नर्सिंग गिरजी अशा 7 चाळींचा समावेश आहे। यासोबतच विडी कामगारांच्या वयात दुरुस्ती करून त्यांना प्रणितीताईंनीच निवृत्ती वेतन सुरू करून दिले आणि प्रणितीताईंच्याच प्रयत्नामुळे विडी उद्योगावरील वॅट 7.5% कमी करून मिळाला। सोलापुरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळाव्या म्हणून प्रणितीताईंनीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉकची अत्याधुनिक इमारत उभारून अतिरिक्त 700 बेड्सची व्यवस्थाही केली। तसेच प्रणितीताईंनीच सिव्हिलमध्ये 4.5 कोटी रुपयांचे सिटी स्कॅन मशीन व 25 लाख रुपयांचे कलर डॉपलर मशीन प्रत्यक्ष कार्यान्वित करून दिले। याशिवाय मतदारसंघातील अपंग व्यक्तींना सुमारे 200 3 चाकी सायकलींचे वाटपही प्रणितीताईंनीच केले। प्रणितीताईंनीच शेकडो युवकांना प्रोफेशनल ट्रेनिंग उपलब्ध करून रोजगारास मदत केली। सोलापूरच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रणितीताईंनीच डॉक्टर कोटणी स्मारकासाठी 6.25 कोटींचा निधी आणून काम पूर्ण करवून घेतले। सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्त्यांसाठी 187 कोटींची योजना मंजूर करून कामे प्रत्यक्षात सुरूही केली। यासोबतच शहरातील मध्यवर्ती भागात व सिद्धेश्वर मंदिर परिसरात भरपूर प्रकाश देणारे हायमास लाईट्स बसवले आणि प्रणितीताईंनीच राजीव आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी वासियांना पक्के घरेही देणे सुरू केले आहे। ही तर सुरुवात आहे, त्यामुळे सोलापूरच्या विकासाचे सर्व मार्ग ज्यांना आता कळालेले आहेत अशा प्रणितीताईंनाच आपण पुन्हा आमदार केले पाहिजे। सोलापूरच्या जलद विकासासाठी करू निर्धार, प्रणितीताईंनाच बनवू पुन्हा आमदार।